असा 5 प्रकारचा विवेक गणरायांकडून आपल्याला करायचा आहे. आणि गणरायांची जयंती फक्त शास्त्रामध्ये आणि मंदिरामध्ये नाही, आपल्यामध्ये करायची आहे. पहिला विवेक, गणरायांचा सगळ्यात महत्वाचा विवेक आहे. गणरायांचे कान केवढे बरं सांगा बरं मला? मोठमोठाले आहे की नाही? गणरायांचे कान मोठमोठाले कशासाठी ठेवलेत ते? याला म्हणतात श्रवण विवेक. श्रवण विवेक म्हणजे काय? आमचे कान आम्ही इतके मोकळीने ठेवायला पाहिजे की काही त्याच्यामध्ये भरल्या जावं. शेजारील एखाद्या बाईनं आपल्या अंगणामध्ये जर कचरा आणून टाकला, बरं म्हणतात का तुम्ही तिला? मग काय म्हणणार? लाज वाटते का तुला? तुझा कचरा माझ्या दारात? बरोबर केलाय. कचरा टाकलेला आवडत नाही. बरेच माणसं चुकीच्या गोष्टी निंदेच्या रूपाने तुमच्या कानामध्ये कचऱ्याच्या रूपाने आणून टाकतात. कधीतरी म्हणायला पाहिजे नको हा कचरा मला. किती वेळ चाललाय आमचा? किंबहुना आजचा काळ असा आहे, पूर्वीच्या काळामध्ये राजे रजवाड्यांनाही जी जीवनशैली भेटली नाही, इतक्या ऐशोआरामाची जीवनशैली आपल्याला मिळाली, पण करावं काय हा प्रश्न आहे. घर भरलं तोंड धरलंय. आज माणसाचे शत्रू बाहेरचे राहिले नाही, त्याचं मन आणि बुद्धी त्याचा शत्रू झालाय. ते उलटे फिरलेत. आणि ज्या दिवशी आपले मन आणि आपली बुद्धी आपल्याला विरोध करतात ना, त्या दिवशी आपल्या दुःखाला पारावर राहत नाही. लक्षात ठेवा. पण आपली मन आणि बुद्धी आपल्याला विरोधी कधीच होऊ नये म्हणून गणरायांची उपासना करायची आहे. लक्षात. कथा कीर्तन काय नुसतं झालं कीर्तन झाली पंगत निघालो असं नाही. हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे. मी एकाचे वाक्य खूप चांगलं ऐकलं महाराज. भले ही ऐसा होना नहीं चाहिए, भले ही हार्ट फेल हो जाए लेकिन जीने का आर्ट फेल नहीं होना चाहिए. जरा जोरदार. त्याने ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. नाही कीर्तनासाठी ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल म्हणून वाजवात होता. आणि कीर्तन करायला आनंद वाटतो की आपण यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलोय. काय विनाकारण म्हणतात बंद करा. का बंद करा? अरे एखादा भाव जर तुम्हाला आतमध्ये आला तर त्याची प्रतिक्रिया उमटायलाच पाहिजे. तो संवादच आहे. काय हरकत आहे त्याला? ही जगण्याची कला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणूया, ज्याला म्हणतात श्रवण विवेक. श्रवण विवेक गणराय म्हणतात माझे कान एवढे मोठे कशासाठी? जिनके श्रवण समुद्र समान. लक्ष राहू द्या इकडं. द्यायचा थोडासा. जिनके श्रवण. तुमचे पण श्रवण असे मोठे करावं लागेल आपल्याला. साधकाला सुद्धा आपले कान मोठे करावे लागतात. जिनके श्रवण समुद्र समान. वेदांतामध्ये साधकाचं पहिलं जे लक्षण आहे ना, श्रवण मनन निधी ध्यासन आणि मग तत्व पदार्थ शोधन. नवविधा भक्तीमध्ये पहिलं श्रवणम, पुढे मग काय कीर्तनम वगैरे वगैरे. नवविधा भक्ती. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, गरीब पापा निर्मळ. पुढे आहे का भाग्यवंता छंद मनी कोड कानी ऐकती. कोड कानी ऐकती ऐकती भाग्यवंता चंदमनी. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कवनू एकच. हा श्रवण विवेक आहे. आता हे जर सगळं चिंतन चाललं नाही, याला म्हणायचं समास पद्धत. महाराज कधीतरी व्यास पद्धतीतून सांगतील आपल्या सगळं. हे पहिला झाला श्रवण विवेक. गणरायाचं पोट खूप मोठं आहे. का बरं? व्यायाम करत नाही म्हणून, सारखं आबर चबर खात राहतात म्हणून की काय? नवे हो, ते प्रत्येक आहे. शिकवलं आम्हाला त्यांनी. आपलं पोट मोठं असायला पाहिजे. म्हणजे काय? इतरांना क्षमा करण्याचा अवकाश या पोटामध्ये राहिला पाहिजे. याला म्हणतात उदर विवेक. झालंय असं की एखाद्याने अपराध जर केला तर आपण म्हणतो तुला सोडणार नाही मी. द्वेषाने सगळं जग भरून चाललंय. म्हणून ते हिंदी लिहिणारा खूप गोड बोललाय. दुनिया नफरत के आखरी स्टेज पे है,
उसकी दवा है सिर्फ शुद्ध प्रेम. तुला तर पाहूनच घेईन मी. क्षमेची जादू नावाचे काही पुस्तक निघाले, क्षमा करता यायला पाहिजे. संतांनी आम्हाला शिकवलं, ज्यांनी मधुकरी मिळू दिली नाही, त्या आळंदीमध्ये राहू दिलं नाही, सगळे ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर मौलीला विचारलं होतं काय मागायचं तुम्हाला, कुणासाठी मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो किंबहुना. ही मुक्ताई सांगते, अहो तुमचं पोट मोठं व्हायला पाहिजे माऊली, पोट मोठं व्हायला पाहिजे. वाचस्पती जमतोय का वाजवायला? धरा स्वर थोडासा. ऐकलेली वाचलेली मानसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली मानसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली मानसे गेली कुठे. अंधार सुख सागर आपण व्हावे, सुख सागर आपण व्हावे, जग मधुरा वाणी ओठी आणि तुका म्हणे वाव पोटी. याला म्हणायचं उदरविवेक. इतरांना क्षमा करण्याची शक्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. गणपतीरायांचं सोंड मोठी आहे एका वाक्यामध्ये. त्याला म्हणायचं नासिका विवेक. ज्या परंपरेमध्ये मी आलोय त्या ओजस्वी तेजस्वी उज्ज्वल परंपरेला मी खाली आणणार नाही, तर त्या परंपरेला माझ्याकडून उंच नेण्याचाच प्रयत्न करेल. याचा धरीला अभिमान करीला फुले जतन. आणि नासिका हे इभ्रतीचं लक्षण आहे. त्या शूर्पणखेचे नाक आणि कान कापले होते, मी ऐकलंय त्याचा भाव. कामातुराणाम भयम न लज्जा. माणसाच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला की आपल्याविषयी कोण बोलतं त्याला ते ऐकू येत नाही आणि त्याला समाजात नाक राहत नाही. गणपती असं म्हणतात, नाक कापून फिरू नका, लांब नाकाचे तुम्ही असायला पाहिजेत. अर्थात इभ्रतवान इज्जतवान तुम्ही असायला पाहिजेत. म्हणून हा नासिका विवेक आहे, एक स्थैर्य विवेक आहे. ते चालतात ना, पळत चालत नाही, हळबळ करत नाही. एखादा हत्ती जर एखाद्या गावामध्ये आला तर कुत्रे मागे भुकतात कितीतरी. त्या कुत्र्यांना विचारलं समस्या काय तुम्हाला, ते म्हणजे हत्तीची समस्या नाहीये, एवढे लोक त्याला नमस्कार का करतात त्याची समस्या आम्हाला. एवढे का नमस्कार करताय? आणि पुढे नमस्कार करणारे लोक असतात, परंतु हत्ती भुकणाऱ्यांकडे पाहत नाही, नमस्कार करतात, त्यांच्याजवळही थांबत नाही, आपले स्थैर्याचे चाल चालू ठेवतो. त्याला म्हणतात स्थैर्य विवेक. आणि गणरायांचं सगळं जरी मोठं असलं तरी त्यांचे डोळे बारीक आहे, त्याला म्हणतात दृष्टी विवेक. दुष्यते त्वग्रया बुद्धी सूक्ष्मया सूक्ष्म दृष्टीभिः असं म्हटलंय. गणरायांच्या डोळ्यातून छोट्यातली छोटी गोष्टही राहत नाही, ते गणराय आहेत. अशा गणरायांना नमस्कार करताय तुकाराम महाराज.